हाय, कसे आहात सर्व? चला तर आज आपण पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी कशी बनवायची ते बघणार आहोत. न फुटता आणि मऊसूत अशी पुरणपोळी आज आपण बघणार आहोत. तर त्यासाठी मी इकडे 1 वाटी चणा डाळ भिजू घालून घेतली होती. चला तर ही डाळ आपण शिजायला टाकू. तर त्यासाठी मी इकडे एका कुकरमध्ये 1 वाटी चणा डाळ कुकरला लावून घेतलेली आहे. त्याच वाटीने इकडे 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे. तुम्ही नुसतं गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकतात. त्यासाठी कलर येण्यासाठी मी थोडीशी हळद, मीठ आणि थोडंसं तेल घातलेलं आहे. तर कोणी नुसत्या मैद्याची सुद्धा पुरणपोळी बनवते किंवा नुसत्या गव्हाच्या पिठाची सुद्धा पुरणपोळी बनवते, पण मी दोन्ही मिक्स केलेलं आहे. तर हे सगळं मिक्स करून आपण इथे थोडासा पतला असा उंडा लावून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता पाणी लावून थोडंसं मी त्याला नरम करत आहे. तर होतापर्यंत खूप पातळ असा उंडा आपल्याला पुरणपोळीचा लावून घ्यायचा आहे. त्यामुळे पुरणपोळी आपली फुटणार नाही आणि खायलाही नरम होईल. त्यासाठी आपल्याला थोडीशी मेहनत घेऊन 5 ते 7 मिनटं उंडा छान असा पाणी लावून नरम करून घ्यायचा आहे. आणि आता या उंड्याला थोडंसं तेल लावून नरम करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे हा उंडा पतला करत आहे. याहीपेक्षा पातळ उंडा तुम्हाला करायचा आहे. त्याच ठिकाणी ह्या उंड्याला मी 1 तासासाठी बाजूला ठेवणार आहे. 1 तासाच्या नंतर आपण इथे पुरणपोळी बनवायला घेऊया याची. तोपर्यंत याला नरम होण्यासाठी बाजूला ठेवू. त्यामुळे पुरणपोळी एकदम नरम अशी येईल. उंड्याला 1 तासासाठी नाही तर अर्ध्या तासासाठी तरी मुरायला ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यानुसार पुरणपोळी आपली छान बनते. तर इकडे आपली डाळ शिजून तयार आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे डाळ शिजून घ्यायची आहे. जास्तही नाही शिजू द्यायची. तर इकडे मी मेशरने त्याला बारीक करून घेते. डाळ जर आपली चांगली शिजली व्यवस्थित तर मेशरनेही हे खूप छान अशी बारीक होते. तुम्ही बघू शकता इथे. तर असं करून याला थोडा टाईम जातो पण मस्त होते. तर ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती त्याच वाटीने आपण साखर घेणार आहोत. तर मी 1 वाटी चणा डाळसाठी 1 वाटी साखर इथं घेतलेली आहे. आता याला पातळ करून छान असा घट्टसर असं पुरण बनवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता त्या साखरेचं छान असं पाणी झालेलं आहे. तर इथे मला 10 मिनटं लागलेले आहेत पुरण शिजून घेण्याकरिता. तर पुरण शिजलं ते ओळखण्याची पद्धत बघा. चमचा टाकून बघायचा. चमचा उभा राहिला की समजायचं पुरण आपलं खूप छान असं पोळीत टाकायसारखं शिजलेलं आहे. तर मी इकडे जो मुरू घातलेला उंडा होता त्याचा एक गोळा करून घेते. जेवढा आपण उंड्याचा गोळा केला तेवढाच आपण पुरणाचाही गोळा करून घेऊ. म्हणजे पुरणपोळी जास्त गोडही नाही आणि जास्त साधीही होणार नाही. प्रमाणही बरोबर राहील. तर जर जास्त गोड खात असाल तर उंड्याच्या थोडं जास्त पुरण तुम्ही घेऊनही पोळी बनवू शकता. पण मी ते सारखं प्रमाण घेतलं. तर तुम्ही बघू शकता असं फोल्ड करून. तर मी इथे डाव्या हाताने उंडा गोल गोल करत वरून त्यात उजव्या हाताने पुरण सरकवत होते. तर तुम्ही बघू शकता खूप छान असं पुरण आपलं पोळीमध्ये बसलेलं आहे आणि पोळीचाही गोल रोल झालेला आहे. तर असं करून तुम्ही पोळी लाटून घेऊ शकता. पीठ लावल्यामुळे पोळी पोलपाटाला जास्त चिटकत नाही आणि फाटतही नाही. त्यामुळे पुरणपोळीला थोडं जास्तच वापरायचं. आणि तेलातली जर पुरणपोळी बनवायची असेल तर फक्त ही जो उंडा आपण तयार केला होता हा पिठात न घालता तेलात वापरायचा. म्हणजे तुमची तेलातली पुरणपोळी ही बनवून तयार होईल. तर इथं आपली पिठातली पुरणपोळी बनवून तयार आहे. आता याला भाजून घेऊ. तर बघू शकता तुम्ही भाजताना कधीच्यालाही तवा खूप जास्त तापलेलाही नाही पाहिजे, नाहीतर पोळी चिटकायची भीती राहते. तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे भाजत आहे. तर पोळी आपली छान अशी भाजली आणि फुगलीसुद्धा. खरं तर पुरणपोळीवर तुपाची धारच खूप छान अशी लागते. तर तुम्ही इथे तुम्हाला जसं तूप आवडेल तसं तुम्ही तूप पोळीला लावून घेऊ शकता. तर तुम्ही बघू शकता पोळी आपली छान अशी खमंग अशी खरपूस अशी भाजलेली आहे. मला तर पोळी जास्त कडकच भाजलेली आवडते. खूप जणी पोळी ही थोडी नरम ठेवतात. तर तुम्ही बघू शकता पोळी आपली खूप छान अशी तयार झाली आणि कलरही खूप मस्त आला. त्याच प्रकारे मी तुम्हाला दुसरीसुद्धा पुरणपोळी बनवून दाखवते. तर कुणाकुणाला तेलातली पुरणपोळी आवडते ती मला कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट टाईम मी तुम्हाला
तेलातल्या पुरणपोळीचा व्हिडिओ तुमच्याशी नक्की शेअर करेल. तर तुम्ही बघू शकता दुसरी पोळीसुद्धा इकडे खूप छान अशी तयार झालेली आहे आणि पोलपाटावर सुद्धा खूप छान फिरत आहे. तर पोळी फिरते याच्यामुळे की खाली पीठ आपण जास्त वापरायचं. जर तेलातली पुरणपोळी असली तर आपल्याला पोलपाट सरकूनच लाटावं लागते, पण पीठ लावल्यामुळे पोळी खूप छान अशी फिरते. तर दुसरी पोळीसुद्धा आपली बनवून तयार आहे. पुरणपोळी कशी बनवायची तर ती म्हणजे आपल्या आलूच्या पराठ्यासारखी. जसं आपण आलूचा पराठा बनवतो तशा प्रकारे. तर आलूच्या पराठ्यामध्ये सुद्धा आपण उंडा तसाच करतो आणि जी आलूची स्टफिंग असते त्यामध्ये घालतो. त्याच प्रकारे पुरणाची तसंच सेम तीच प्रोसेस करून पुरणाची पोळीसुद्धा आपण बनवू शकतो. जर कुणाला पुरणपोळी येत नसते तर आलूचा पराठा येत असेल तर सेम तीच प्रोसेस करून तुम्ही पुरणपोळी करू शकता. तर बघू शकता इकडं दुसरी पुरणपोळी ही आपली खूप छान अशी फुगून तयार आहे आणि कलरही खूप छान असा आलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जाता चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.